हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर ब्लॉग. तर आज आपण जात आहोत एका अनोख्या ठिकाणी, म्हणजेच नागझरी बॅरेज येते. कारण की हेवी रेनमुळे ते डॅम पूर्ण भरलेला आहे. तर आपण आज तेच एक्सप्लोअर करणार आहोत. तर चला मी तुम्हाला दाखवतो. आता आपण बॅरेजच्या मेन गेट जवळ आलेलो आहोत. बघू शकता पाण्याचा प्रवाह. नागझरी इथे आम्हाला दोन नाग भेटलेले आहेत. म्हणजे एक राजनाग आणि एक हर्षनाग. आम्हाला माहित नव्हतं ते पण येणार होते, पण सरप्राइझिंगली ते पण आले आज. आपण आता फोटो आणि सेल्फी घेऊया. हो, पण जरा दम्मा नाही जपून. हो, कारण की सेफ्टी फर्स्ट आहे. आणि मागे पाण्याचा बॅकग्राऊंडचा तुम्ही आवाज ऐकू शकता. पाण्याचा फ्लो किती जास्त आहे हे बघा. काढू का नको उभं? हा. मी बी टाकू ना, मी बी टाकू. हे टाकू. टाक टाक. पाणी किती वाढलेलं आहे त्यासाठी लोकांची पण गर्दी झाली आहे बघण्यासाठी. हे बघू शकता. पाण्याचा फ्लो पण बघा तुम्ही. सगळे गेट ओपन केले आहेत पाण्याचे. कालपर्यंत तो पूल पूर्ण भरला होता, खाली होता पाण्याच्या. बघू शकता पूर्ण ते पाण्यामुळे वरती ब्रिज वरती सगळं जमा झालंय. आज लेवल थोडंसं कमी झालंय आणि तिकडे पोलीस प्रशासन पण आहेत. हे बघू शकता. पोलीस प्रशासन कंटिन्यू इथे आहे. कारण की पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे ना लोकांची गर्दी खूप आहे आणि लोक पण पलीकडे जाण्याचं ट्राय करतायत. काही चुकीचं होऊ नये इथे, त्यासाठी पोलीस प्रशासन वगैरे आहे इथे. हाच तो पूल आहे जो काल पाण्याखाली होता आणि आज पाण्याचं लेवल थोडंसं कमी झालंय. त्याच्यामुळे हा पूलचं पाणी थोडंसं खाली गेलं. बघू शकता आणखी पण पुलाच्या एकदम जवळ आहे आणि आता थोड्या वेळात पाऊस पडेल आता वातावरण पण आहे. त्यात 1 ते 2 घंट्यामध्ये परत हा पूल पाण्याच्या खाली जाईल. आणि आज हवामान खात्याने पण रेड अलर्ट दिला होता आणि पाऊस पण पडतोय. खूप वेळ झाला, आत्ता थोडा वेळ झाला थांबलाय पाऊस. आणखी थोड्या पावसाने परत आणखी हा पूल परत पाण्याखाली जाईल.
पाण्याच्या फ्लोमुळे मासे पाण्यातून बाहेर येत आहेत, उड्या मारून पुलाच्या बाहेर. हे बघू शकता, आत्ताच रस्त्यावर आलेली भाऊनी पकडले. हे बघा, सोडून द्या पाण्यात परत. आणि इथे कंटिन्यू लोकांची गर्दी होत आहे, म्हणून प्रशासन पण हेल्प करत आहे. इथे कंटिन्यू प्रशासन निदर्शनात आहेत. नागझरी बॅरेज हा परिसर खूप फेमस आहे, कारण की इथे नागोबाचं मंदिर आहे, खूप पुरातन मंदिर आहे, खूप जुनं. आणि त्यामुळेच इथल्या बॅरेजला नाव पडलं आहे नागझरी बॅरेज. तर चला मी तुम्हाला आतमध्ये दर्शन देतो. हेच आहे ते मंदिर. तर आता आपण खंडोबा मंदिरमध्ये आलो आहे. आज रविवार पण आहे, त्यामुळे खंडोबाचं मंदिर पण आपल्याला इथेच जवळ होतं. तर आपण आज दर्शनाला आलो आहे खंडोबाच्या. घरच्यांसाठी पण थोडंसं घेतोय. तर हा होता आजचा नागझरी बॅरेजचा एक छोटासा टूर. एकदम अमेझिंग एक्सपिरियन्स झाला. पाऊस, पाणी, निसर्ग एकदम मस्त वाईब होता. तर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड.